तर आज आमच्या मॉडर्न कॉलेजचे मित्र आदित्य शेठ आणि ओमकार शेठ आले होते. मित्रासाठी काय पण म्हणत कोथरूड रोडनं डायरेक्ट थेट बाणेरला आले होते. तर नमस्कार मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपण सलोनलासाठी निघालो होतो. तर हा योगच म्हणायचा काय हे मला माहीत नाही. कारण की 2 वर्षापासून ह्या मंदिराची रील मला येत होती आणि 2 वर्षापासून मला ह्या मंदिरात जायची खूप इच्छा होती. पण काय आहे ना, कामामुळं आपण काय एवढं शक्य झालं नाही. तर हे बाणेरमधील बाणेश्वर मंदिर. तर ह्या मंदिराच्या बाजूलाच माझी पी-जी आहे हे मला काल कळालं. मग काय लगेच गेलो ह्या मंदिरामध्ये आणि दर्शन घेऊन आलो. त्यानंतर आपली गाडी आधीमध्ये न थांबता डायरेक्ट सलूनमध्ये येऊन पोहोचली. तर आज काय सलून एवढं निवांतच होतं, त्यामुळं काय टेन्शन एवढं नव्हतं. त्यानंतर माझे मित्र आदित्य शेठ आले होते. हेअरकट करायचं तुझ्याकडंच, किती रेट असू दे मग हेअरकट तर फक्त तुझ्याकडंच करणार. एवढं सांगून फक्त डायरेक्ट थेट सलूनमध्ये माझ्याकडे आले होते. भाऊ म्हणले, "हेअरकट असा कर चैतन्य, की सगळेजण बघत बसले पाहिजेत." भाऊंना डायरेक्ट उद्या सासरवाडीला जायचं होतं. सासरवाडीकरचे त्यांना नावं नाही ठेवली पाहिजेत. भाऊ म्हणले, "भाऊ माझा मेव्हणा पण मानला पाहिजे, तुझ्याकडेच हेअरकट करायचा आहे." सध्या मुलेट हेअरकट आणि फेडमध्ये बियर्ड खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. मग काय भाऊंना आपण तोच हेअरकट सजेस्ट केला आणि तोच हेअरकट करायला आपण चालू केलं. बऱ्याच दिवसांनी भेटल्यानंतर कॉलेजच्या आठवणी परत ताज्या झाल्या. त्यात आमचे ओमकार भाऊ म्हणले, "आज तुझा व्हिडिओ मी काढतो चैतन्य." तर फेड तुम्ही बघू शकता कसं झालेलं आहे एकदम ब्लेंडमध्ये. तर आपण टेक्स्चरायझिंगमध्ये क्रॉपमध्ये हेअरकट करून घेतला वरचा टॉप सेक्शनचा. टेक्स्चर ॲड केल्यामुळे त्याच्या हेअर्समध्ये लेयरिंग दिसत होत्या. त्यामुळं खूप भारी दिसत होता हेअरकट तो. शेवटी सासरवाडीला जायचं म्हणल्यावर कसं वजनात गेलं पाहिजे. मग काय हेअरकट पण तसा वजनातच केला भाऊंचा. आता तुम्ही बघू शकता कसा टेक्स्चरमध्ये हेअरकट बियर्ड केलेली. त्यानंतर आमचे मित्र ओमकार शेठ जगताप, कोथरूड गावची शान, कॉन्ट्रॅक्टर यांचा हेअरकट करायला चालू केला. भाऊ बोलले, "मी 3 वर्षापासून एकाच हेअरड्रेसरकडं हेअरकट करतो, पण तुझ्या रील्सला हेअरकट बघून मी तुझ्याकडं आलो. चैतन्य असा हेअरकट कर, की कोथरूडमध्ये सगळ्यांनी तुझं नाव काढलं पाहिजे." भावाला म्हणलं, "भावा टेन्शन काय घेऊ नको, कारण की तुला माहिती आहे माझं काम कसं आहे." तर आपण भावाला कर्ली हेअर्सवर टेक्स्चर ॲड करून मिड मुलेट करायचे ठरवले. तर तुम्ही हेअरकट बघू शकता किती नाच झालेला आहे. एकदम कर्ली हेअर्सवरती सूट होतोय. दोघांचे हेअरकट खूप छान झाले होते. त्यामुळे आरशासमोर पोजिंग द्यायचे काय ते पण थांबत नव्हते. मग तुम्हाला पण तुमच्या स्ट्रगलिंग पिरियडमध्ये असे साथ देणारे मित्र असेल तर हा व्लॉग नक्की शेअर करा.